गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ट्रॅव्हल विथ राष्ट्रपालमध्ये पुन्हा एकदा स्वागत. स्मिता, राष्ट्रपाल आणि अंकिता, आम्ही तुमचं परत एकदा स्वागत करतो. सो ब्लॉगचं टायटल बघून तुम्हाला कळलं असेल की आम्ही कुठे फिरायला चाललो आहे. सो पुन्हा एकदा सांगतो की आम्ही पुणे टू विशाखापट्टणम असं आपलं लॉंग जर्नी असणार आहे, 5-7 दिवसांची. सो पहिलं आमचं होल्ड असणार आहे पुणे टू हैदराबाद. सो पुणे टू हैदराबाद 550 किलोमीटर आहे. सो आत्ता टोटल 10 तासाचा प्रवास आहे. सकाळी आम्ही 3:30 वाजता उठलो, सगळं आवरलं, बॅगा वगैरे भरल्या, गाडीत वगैरे ठेवल्यात आणि जाताना आम्ही टिफिन वगैरे घेतला. सो तो पण आम्ही ठेवला गाडीत, चहा पिलो आणि आता तो नाही, तो घेऊन जायचा. सो चला मग निघूया. गाडी गेल्यावर परत तुम्हाला अपडेट देतो. बाय बाय. बाय बाय. चला, 6 वाजलेले आहेत ओके. आणि 3:30ला उठून सुद्धा आम्ही 6लाच निघालेलो आहोत. म्हणजे ट्रिप आहे रे, ट्रिप हळूहळू विदाउट प्लॅनिंगची ट्रिपच भारी असते सगळ्यात. काय तुम्ही किती प्लॅन करा, त्या प्लॅन नुसार कुठले होत नसतात गोष्टी. तेच ना, 5ला निघणार Attention होतो please. आपण. Vehicle tire pressure is low. ओ माय गॉड, कसं काय? इथे बघून घ्या आताच. इथे कोणीच नाही, आता बंद आहे. एवढे सकाळ सकाळी कोण असणार आहेत? पण कसं काय कमी झाले? काल नव्हतं चेक केलेलं? नाही, काल चेक केलं होतं. हां, बघू मग, पुढे बघावं लागेल ना. आता एखादा पेट्रोल पंप वगैरे असेल तिथं करूया चेक. मे बी मी काल करणार होतो बरं का, ते व्हील अलाइनमेंटला गेलो होतो ना. हां. सो केलं असतं. त्याला पंक्चर तर नाही झालं ना, खूपच 20वरच गेलं डायरेक्ट. 20 नाही, 29 होतं. 29 होतं का? ठीक आहे, बघू इथे समोरच्या पेट्रोल पंपला समजा असेल तर जाऊया. सो आता आम्ही आलोय बिग वन मध्ये. 8:15 वाजलेत, म्हणजे किती वेळ झाला? 2 तास. 6:15ला निघालो होतो ना आपण. 6:15 निवांत हळूहळू 70-72च्या स्पीडने चाललोय बाबा. काही आपल्याला घाई नाही, मस्तपैकी निवांत जायचं. जिथे भेटेल हॉटेल तिथं नाश्ता, चहा, पाणी घ्यायचं, आरामात निघायचं. कोण सांगितलं? हीच आपली रोड ट्रिप आहे. पहिला टोल आलाय. कुठला टोल आहे? बघा. बरं झालं तू थांबलं तिथं. तू चालला होता तिकडेच. येस, आय थिंक. हां, इंदापूर अजून 10 किलोमीटरच.
विजापूर ना हं. कुठल्या रोडला गेलो होतो त्या विजापूर. विजापूर रोडला असं का नाही बोलायचं काय करायचं हो अंकिता मॅडम या थोडं बाहेर या गेम मधून वगैरे थोडस बघा पप्पा कसा ड्रायव्हिंग करतो बघायचं थोडं इकडं तिकडं हा हो हो नाही करायचं जोक सांगायचे समजे हा. हा दुसरा टोल आपला इंदापूर टोल इंदापूरचा टोल ना गोमा भारत गोमा भारतवाली सगळे टोलचे नाव असतात ते. हो 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 त्यांना कुठं दिसतं काय माहिती काय झालं. आहे ना बालेच मारलन बाबा 2000चा आहे चला आता अंकिता आणि स्मिताने काहीतरी आणलं वाटतं मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवणार होतो ठीक आहे काय आणलं चटणी हां आणि शंकरपाळे. चटणी किती घेतल्या हां 2 तर घ्यायच्या ना जाताना परत घेऊ ना आता आपल्याला खायला लागेल. चहा वगैरे अंकिता अरे बापाला तर विचारायचं चहा पाहिजे पाहिजे का का चहा पाहिजे ड्रायव्हर का? आहे मी अरे ड्रायव्हरला तुम्हाला ऍटलीस्ट बासुंदी चहा पाहिजे का विचारायचं ड्रायव्हर? हां नुसतं पैशाने नुसतं भाग्यात नाही कलाकंद चहा. कलाकंद चहा नको बाबा आधी शुगर वाढलेली माझी चला निघूया हां आता डायरेक्ट थांबूया आपण जेवायला विदाउट आणि स्टॉप किती अजून 334 किलोमीटर 6 तास. एक 2 तासांनी थांबू आपण आता 11 वाजले 12-1 वाजता हां चालेल. 1 वाजता थांबू जेवायला पाहिजे होतं बाळा बरं झालं अजून एक. एकंदरीत मस्त प्रवास चालू आहे खाणं पिणं मस्त आयुष मध्ये सगळं बरं माझं ऐकलंस. आय होप तुम्ही पण ठीक आहे एन्जॉय बाळा. करत असाल अरे डीए भरायचं का आपल्याला अरे ते काय युरिया का लिहिले खत आहे का मला काय काय ते कळणार बाबा त्या डीए म्हणजे काय खत टाकायचं की काय टाकायचं झाडांना काय घालतात असतं नेमकं गाड्यांना घालतात युरिया डीएफ लिहिले. चंदननगरला आलोय आपण राष्ट्रपती. हो चंदनगर होतं का ते ग्रेट कुठं का जाय ना नगर आपलं काही साथ सोडत नाही भारी. अरे मग मम्मीच भारी आहे मग हा. कॅशियर लोकांना असंच मस्का लावायचं नुसतं. कॅशियर लोकांना हे असंच बघ बोलावं लागतं राष्ट्रपती, बाबा मी तुला पगार ऑलरेडी दिलेला आहे. कसं आहे पगार तर भेटतोच रे आधा माझा थोडंसं बोनस ॲडव्हान्स भेटलं की मग भारी वाटतं बोनस दिवाळीला. असं थोडी आधा माझा दिला तर ड्रायव्हर खुश होतो अजून आपली पांढरी 100 आली वाटतं कुठून तरी आपला चौथा टोल ना स्मिता वेलकम टू टोल प्लाझा ओ माय गॉड हाऊ सो स्पीड एवढं कसं काय स्पीड झाले म्हणजे नक्की कशाचं हे केलंय सर्व्हिसिंग गाडीची की म्हणजे सगळंच एकदम ओके झाले. बाबू काय खाल्लं नाही रे तू सोना हा काय खाल्लंच नाही का बरं अंका सो हेल्थ कॉन्शियस हा अंकिता देन नाही नो देन व्हाट जो भी आएगा वो सब खाएगा क्यों हैदराबादला काय खाणार आहे सांगतो. हैदराबादला बिर्याणी खाणार मी तंदूर खाणार यस तंदूर खाणार शॉर्मा पण खाऊ. येस शॉर्मा फक्त तिथे आपल्याला एक काळजी घ्यावं लागेल आपल्या मोबाईलचं नेट चालू असणं गरजेचं आहे जर चुकून खाऊन पिऊन झाल्यावर नेट बंद झालं तर खूप प्रॉब्लेम होईल बघा काय झालं. काय नाही ते तुम्ही टॉपअप करू शकता म्हटले म्हणजे एक्झिस्टिंग जे 39% DF आहे ना ते चालून जाईल म्हणे 20,000 पर्यंत तुमचं पण तुम्हाला टाकायचे असेल तर टाकून द्या म्हणे
एक 600 वगैरेचं. सो काय करायचं मॅनेजर आहेत, यांच्याशी बोलणं झालं ते देतात टाकून. टाकून येते हा. किती 600चं? हां नाही 1000 रुपयाचं अच्छा टाकून घे ना मग देतो काय का? होतं त्याला हा हे असं असतं DFचं भरायचं. इकडून दाखवतो. पाणी देतं. मला वाटलं की ते दुधासारखं वगैरे काय असते की काही एवढं. हो का? आता आपण 10 लिटर भरतो इथे, आपल्याला कसं कळणार की 10 लिटरच टाकला आपण? हो का? ओके. मेन सोलापूर चौकात आलो सुमिता आपण आता. हा बाजार समितीच्या चौकात. ओके, सोलापूर बाजार समितीला आलो आम्ही आता. आणि इथून जर राईट गेले तर अक्कलकोट राईट, अक्कलकोट आणि इथून लेफ्ट टर्न घेतला तर स्ट्रेट हैदराबाद. आपल्याला लेफ्ट घ्यायचं. सो आता आपल्याला लेफ्ट घ्यायचा टुवर्ड्स टू हैदराबाद. हैदराबाद अजून 5.5 तास. 5.5 तास. 307 एक तास पकडून किलोमीटर. चाल आपल्याला लंचला वगैरे. एक 7 तास? तास पकडून चालायचं. 6ला पोहोचणार आपण, म्हणजे 7ला पोहोचणार पकडायचं. हां 7ला. एखादा तास लागेलच ना लंचला आपल्याला. आणि अर्धा तास थोडासा स्नॅक्स, चहा संध्याकाळचा पकडून. हैदराबाद 304, नळदुर्ग 37. हा सोलापूर हैदराबाद रोड आहे. बराच वेळ झाला आम्ही जेवण नव्हतं केलं. सो एकदम मस्त प्लेस भेटलं. मे बी या लोकेशनचं अजून उद्घाटन झालेलं नसावं. So, मस्त प्लेस भेटलं, म्हटलं चला. सावली पण आहे आणि बसून मस्त की जेवण करावं. So, स्मिता, अंकिता चालू केलं त्यांनी, आय थिंक केलं का रे? आहे का काही? आहे ना. हां तिकडे आहे ना. झणझणीत म्हणता येईल का? झणझणीत नाही. हां आपण तिकीट घात नाही, बाकीच्यांसाठी चहा नॉर्मल येते. आपल्या घरात तिकीट नाही खात ना, त्याच्यामुळे मस्त झाली चटणी. काय सांगायचं बाबा, अडचणीच्या अडचणी. सकाळी घरून निघालो, टायर मध्ये हवा नव्हती. च्या बहीण का ती हवा हवा टाकली. त्याच्यानंतर काय केलं? आधी अंकुचा मोबाईल विसरला. हा मोबाईल विसरला. गाडी काढली घरातून, अंकिता मोबाईल विसरला. गाडी थांबवली, अंकिता गेली मोबाईल घेऊन आली. हा पुढे गेलो, हवा कमी. युअर टायर प्रेशर इज व्हेरी लो. सो परत मग आम्ही पेट्रोल पंपला गेलो. पेट्रोल पंप मध्ये हवा भरून आणली. पेट्रोल पंप मध्ये हवा भरून आणली. पेट्रोल पंप मध्ये नाही, आपल्या टायर मध्ये हवा भरून आणली. सोलापूरला आल्यावर कळलं की आपल्या गाडीतलं DEF जे ते कमी झालं. 39% दाखवत होती. मग महिंद्राची शोरूम होती जवळच. मग तिथे गेलो, त्यांना म्हटलं अहो सर काय झाले, काय समजा नाही गेलं. ते म्हटले 39 आहे, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही ठेवू शकता, पण तुम्ही जास्त गाडी जर थांबवणार असाल एका जागी, आणि सध्या विंटर सीझन असल्यामुळे मोर दॅन 20% तरी ॲटलिस्ट DEF असणं गरजेचं आहे. सो हिस्ट्री आम्हाला ही कळली त्यांच्याकडून. मग आम्ही ताबडतोब डिसिजन घेतला, नको बाबा जाऊ दे. 10 लिटर ना, 10 लिटर ना, येस 10 लिटरची कॅन असते, 6 लिटरची कॅन असते. सो 10 लिटरचे 957 रुपयाचं DEF भरून टाकलं. कॅमेरा हातात घेतल्यावर कळलं की ते कॅमेराचं रिझोल्युशनच काय कमी जास्त झालं, चेंज झालं. ते ठीक नाही झालं तर लगेच दुसरा प्रॉब्लेम
आपलं काय आहे व्हिडिओ शूट करायला गेलो आम्ही. व्हिडिओ तर शूट होत होता, नाही स्क्रीन 2 सेकंदासाठीच ऑन राहायची. हा म्हणजे व्हिडिओ शूट होत होता आणि 2 सेकंदात डायरेक्ट स्क्रीन ऑफ व्हायची. व्हिडिओ तर चालू होत होता बॅक एंडला. सो आमची अंकिता मेन फीचरची AI कॅन्डिडेट आहे आमच्या गाडीत. आमचं भाग्य समजा. तर सगळे प्रॉब्लेम ती सॉल्व्ह करते बघा. सो फायनली सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि आत्ता आम्ही निघालो रे बाबा. झालं सर. हो. ओके. सो आता आम्ही आलोय जळकोटला. खूप साऱ्या अडचणींवरती मात करून अडचणीवर आलोय. मात करून स्पेशली ज्या आपल्या डीजे पॉकेट मिनी पॉकेट त्याची सगळी सेटिंग बिघडून गेली होती. म्हणजे ना धड ते समोरचं शूट केलेलं ते व्यवस्थित दिसायचं. स्क्रीन लॉक झाली होती. स्क्रीन काय सांगायचं तुम्हाला आता. सो ठीक आहे. जळकोटला आलो त्यामुळे सगळ्या निगेटिव्ह एनर्जी जळून गेल्यात आणि आता आम्ही व्यवस्थित चाललोय बाबा. थँक्स जळकोट. सर्व कळ सर्व भारी कार्यक्रम होता. आई शपथ त्या दिवशी म्हणजे त्यावेळेस आपल्याकडे ड्रोन पाहिजे होता रे. मस्त शूट केलं असतं. पण जाऊ दे, त्यांनी व्हिडिओ दिला आपल्या दिलाच की त्यांनी. चॅनलसाठी. आपण पण शूट केलं असतं तर आपण म्हटलंच असतं ना बाबा एवढे पैसे देऊन लाखो रुपये घेऊन ड्रोन घेतोय, थोडी ना कोणाला फुटेज फुकट देते. म्हणून मी डिसाईड केलं काय ते कष्ट करायचे पण ड्रोन घ्यायचा. खूप कष्ट केले बर. आणि त्याचं फळ की आपण ड्रोन घेतला. पण कंदुरी अजूनही म्हणा. आम्हाला तो ड्रोनची सेटिंग करायची कशी करायची. हैदराबाद 257 हैदराबाद आता किलोमीटर. 257 आहे. आणि आमचे व्हिडिओ आणि फोटोग्राफीचे कार्यकर्ते आमच्या मॅडम स्मिता मॅडम. चालू ठेवा मॅडम तुमचं बोलणं. मी माझ्या ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेट करतो. बरं झालं लवकर कळलं तुला. ओके. ओके. टेक इट पॉझिटिव्ह राष्ट्रपाल. डोंट रिॲक्ट. हं. डोंट रिॲक्ट. कुठे शिकला? हा कुठे शिकला? लिंक्डइन लर्निंग. अरे बापरे. सगळे हेलो, मैं राष्ट्रपाल बात कर रहा हूँ ट्रैवल विद राष्ट्रपाल बहुत ही बड़े चैनल से. और हम एक दुविधा में क्या रुके हैं, फंसे हैं. हाँ कहाँ? हाँ मेरी पहली आवाज आई क्या आपको? आवाज ही कट रही है. आवाज कट रही है. फिर से मैं बोलता हूँ. मैं राष्ट्रपाल बोल रहा हूँ ट्रैवल विद राष्ट्रपाल बहुत ही बड़े चैनल से. और माय गॉड पोपट हो गए ये तो. फिर से कॉल लगाया जाए. कॉल MD इमरान खान. हाँ उन्हीं का आया है. ठीक है बात ही कर लेते. हाँ इमरान. हेलो. हाँ मेरा आवाज आ जी रही है. आवाज आ रही मेरी? हाँ आ रही है. ओके बोलिए. तो हाँ ओके तो मैं राष्ट्रपाल बात कर रहा हूँ ट्रैवल विद राष्ट्रपाल बहुत ही बड़े चैनल से. हाँ जी और तो एक हम दुविधा में क्या बताइए. फंसे हैं. एक दुविधा में फंसे हैं. हाँ आप जब ऑफिस में थे तो हमारी बात हुई थी हैदराबादी बिरयानी के. ठीक है. हाँ हाँ. तो अभी हम हैदराबाद पहुंचने वाले हैं 7, 8 या 9 बजे तक. तो हम सोच रहे हैं कि वो फेमस बिरयानी खा के ही सो जाए. हाँ तो आप जो बोल रहे थे वहाँ का एक कुछ तो बहुत ही फेमस बिरयानी है तो वो प्लीज हाँ. हमें नाम दोगे? पैराडाइज बिरयानी. पैराडाइज बिरयानी. बहुत खुश Yes. बहुत खुश. 1 करोड़ 1 करोड़ जीत गए आप. 1 करोड़. ये आपका एप्लीकेशन ओपन करो. ये मैंने पैसे ट्रांसफर कर लिए. आप एंजॉय करो आपका हॉलीडे. चलो बाय बाय. ओके सर.
मजा करेगा मजा। ओके बाय 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 बाय, मैं कॉल करता हूँ बाद में आपको, ठीक है? ठीक है ठीक है ओके ठीक है बाय, ठीक है ठीक है ओके बाय. राष्ट्रपालला भूक लागली असं सांगायचं. इन्स्टंट नूडल. इन्स्टंट दाल खिचडी. आमच्या अंकिताला खूप भूक लागली होती, तिच्या नावाने आम्हाला लय खायला भेटतं. जरी भूक नाही लागली तरी पण लहान मुलांना खायला तिच्या आवडतं. नावाने त्याच्या नावाने राष्ट्रपाल ओढतोय नुसतं. नाही, डाएट करतोय हे बघा, पुढचे 10 दिवस हा, विचारायचं नाही. कुठला काय डाएट बीट काय नाही, लय हालाकीचे दिवस काढलेले आधी आपण. हे कोण खायचं सांगितलं नाही, ते खायचं नाही, हे नाही खायचं, ते नाही खायचं. एकदम निवांत होऊ दे बाळा, आपल्याला काही लोड नाही. हा, आमचे बारीकराव चहा आणि एक एक्स्ट्रा दाल खिचडी घेऊन आलेली आहे. सो ते गाडीत खाऊया, चहा पिऊ. हां, ओके. 5 वाजलेत. तेलंगणा स्टेटमध्ये आम्ही एंटर केलेले. थोडक्यात बोर्ड वाजला आमचा, म्हणजे थोडक्यात बोर्ड गेला, बोर्ड जायला ना आमचं लक्ष जायला असेल. सो नो प्रॉब्लेम. सो तेलंगणामध्ये आम्ही एंटर केलं आणि हैदराबादला आणखीन 3 तास दाखवतात. ओव्हरऑल रोड कंडिशन खूप मस्त आहे. ॲक्च्युली खूपच मस्त रोड आहे. महाराष्ट्राच्या कम्पेअर मध्ये जर ॲज बघितलं कम्पेअर टू गेलं ना, महाराष्ट्र रोड कंडिशन लाखपटीने भारी आहेत. एक खड्डा नाही एक आलेला. खड्डा नाही यार, कितके कर्नाटक मध्ये smooth एंटर road. झाल्यापासून. हां येस, कर्नाटकात एंटर केल्यापासून. सो गुड. पुढे गेल्यावर बघू, काय 6:30-6:30ला चहा घेऊ. आज परत दिवसभर चहा नाही गेला, दिवसभर. तो एक घेतला 5 चाय, हा. तो सोडला तर दिवसभर चहा नाही आणि पिला. सकाळी कोण पिलं? अरे घरचाच आहे बाळा, हा. आपण बाहेरचा म्हणतो. ठीक आहे, पण घेऊ आपण 6:30ला. मला पण अरे ड्रायव्हरची थोडी काळजी घ्या. हा? ड्रायव्हरला खायला घातला आता, चहा दिला परत. काय ती खिचडी खाऊ घातली, खिचडीने झोपा येतात, चहा द्यायला पाहिजे, चहा. राष्ट्रपाल चहा घेऊन आलेला दिसतोय. ट्रेच घेऊन आला तू? चाय चाय चाय, कापी चाय. अरे पगार पुरत नाही काय? ए चाय हे बघ, तुला याच्यात देऊ का? हा, कधी- ती आहे किती का कॉफी? याच्यात? हा, दे, कॉफी. गार होईल नाही तर ती. अंकाला अंकू चहा मग. हा, नको. हा, तिला थोडा गार होऊ दे. ए चाय चाय चाय, कापी पाहिजे बाळा. तुझ्याकडून जर कोणी घेतला चहा हा. तर तुझा पगार डबल. हाऊस स्टे नाईस ना. चहा पिऊन झाला का? हां, अजून घ्यायचं होतं. नाही ड्रायव्हर लोकांना जे मालक जे देतील तेवढं घ्यायचं, आपलं काम देते ना कर. अजून एक मग. नको मॅडम, प्लीज नको. मला तुम्ही एवढं माझं केलं आज दिवसभरात, खाऊ पिऊ घातलं, म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा तिथं थांबवलं तुम्ही, माझे डोळे भरून झाले. तुम्ही नका बोलू मला काही. खूप खूप धन्यवाद. चला निघतो आम्ही. हॉटेलला एक अर्धा पाऊण तास लागेल ना जायला. ठीक आहे, चालतं, भेटू गेल्यावर तिथे. डन. मस्त. चलो अभी. उफ्फा, पोचलो बाबा.
3 मिनिट अजून पण खूप 3 minutes to go. खूप सारे ब्रेक घेत फायनली वी रीच आवर डेस्टिनेशन. रीच ॲट आवर डेस्टिनेशन. बघा पुढं हे बघ इथे युटर्नची पाटी आहे बघ. GSV प्राईड हेच आहे का हॉटेल? हे बघा इकडे दिसते हॉटेल. हॉटेल रॉयल स्टे. बरं सगळे तिकडेच उठतात. वळणारेच लोक आहेत. ठीक आहे जाऊ दे. वळणारेच आहे इथे लोक. जमलं? अजिबात. बिर्याणी जाऊ शकते. ऑफकोर्स. तंदूर बिर्याणी काय म्हणतेस तू? तंदूर म्हणजे तंदूर काय पण म्हणायचंय खाणार. तुला? चिकन तंदूर खाणार मी. चिकन तंदूर का? येस येस चिकन तंदूर. मला वाटलं तंदूर बिर्याणी खातो ना आपण तसं तंदूर म्हणतोय. बिर्याणी जी असेल तीही खाईल. हां. इवन तंदूर पण खायचं. किंबहुना किब्रू. चिकन तंदूर. किब्रू. हां तंदूर पण. ठीक आहे. अरे बाबा आवाज आला काय? ठोकलं काय? नाही आवाज येतो. म्हणजे असं वाटतं वागोलीतच आहे आपण. हा ना बरोबर ऍक्च्युअली एवढं ट्रॅफिक आहे. हे काहीच हॉटेल आहे आपलं. बनतंय का ना ते अर्धवड बनलेलं आहे ते हॉटेल. नाही बाळा सेकंड फ्लोअरला आहे आपलं. पलीकडच्या साईडनी एंट्री आहे का इथून जायचे? पलीकडच्या साईडला आहे वाटतं. कुठं आहे एंट्री? तिकडे त्या या रोड आहे ना सरळ road? जायचं. हा. अरे पार्किंग तर मोठं आहे. हे इथूनच जायचं वाटतं वरती. इथे लाव पलीकडे गाडी. त्या थारच्या शेजारी लाव. आमच्या शेजारी नको आपली इथेच secret लाव लावतो मग. ना. हं. आहे का नाही? ओके लाव इथंच. इथल्या इथंच सामान नेते. वळून लावतो ना. बरं ठीक आहे. आहे का नाही? ठीक आहे ठीक आहे. नवीनच झालेलं आहे असं वाटतंय. बघा पार्किंग चालू आहे. घेऊ का इकडे तसं? बस फिरा. फिरो 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 फिरो. बस सरळ कर आता. लस बस तिकीट झाली. घेतली का? भारी ना room? बापरे. ओके सो हे हॉटेल रॉयल स्टे इन आहे. हैदराबादच्या मेन रोड जो आहे त्या मेन रोडला आल्याच कॉर्नरलाच आहे. आम्ही ऑलरेडी बुक केलं होतं. एक हफ्त्यापूर्वी बुक केलं होतं. सो हे रिसेप्शन आहे आणि हे इथले असं एक्झिक्युटिव्ह आहेत. त्यांनी रूम आम्हाला अलॉट केली आत्ता. सो चला. सर ये नया प्रॉपर्टी है ना? दिस इज़ वेरी न्यू प्रॉपर्टी. कितने मतलब 1 साल या No, sir, only 5 months. Oh, 5 months back only. Okay, we are also very lucky customer. सो चला रूमचा एक टूर देतो तुम्हाला. हाय अंकल, कशी आहे रूम? मस्त. मस्त ना स्मिता? क्लास. आत्तापर्यंतची सगळ्यात प्रीमियम. माझ्या आवडीची कप आहे. व्हेरी गुड. ओके सो ही अशी आपली रूम आहे.
मस्तपैकी 2 मोठे बेड आहेत. आमच्या अंकिता म्हटले की मी सेपरेट झोपणार माझ्या बेडला. ओके, सो हा टी व्ही आहे इथं मस्त. हां, आणि महत्त्वाची गोष्ट पण त्याच्यात काहीच नाही. फ्रीज आहे इथे. फ्रीज, हां, हा फ्रीज आहे. पण या फ्रीजचा आम्ही वापर करू. आम्हाला तरी काही उपयोग नाही आहे. सो इकडे कपाट आहे मस्तपैकी. कपडे वगैरे ठेवू शकता. ओके, वॉशरूम पण आहे मस्त. दाखवत ना मला. मस्त वॉशरूम आहे, एकदम प्रीमियम, नीट अँड क्लीन. ओके, सो हा होता आपला रूमचा टूर. आता आम्ही फ्रेश होतो आणि इथे जवळच एक पिस्ता म्हणून एक हॉटेल आहे, व्हेज अँड नॉनव्हेज भेटतं तिथे खाण्याचे आयटम. सो तिथे आता आम्ही जातो जेवायला. सो होप रूम तुम्हाला पण आवडली असेल. चला तर मग येतो जेवण करून. आम्ही ज्या हॉटेलमध्ये आमचा आत्ता स्टे आहे, हॉटेल रॉयल स्टे इन, तिथले मॅनेजर म्हटले की बाबा इकडे पिस्ता हॉटेल म्हणून आहे, खूप जुनं आणि खूप मस्त रेस्टॉरंट आहे. तिथे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही फूड आयटम भेटतील. सो तुम्ही जाऊ शकता तिथे आणि जेवण करू शकता म्हटले. तर म्हटलं चला जाऊया, टेस्ट करूया कसं काय फूड वगैरे बघूया. तुझं नाम हां चिकन सोडून अंडेच जास्त दिसतात. पुण्यामध्ये गेलेलो नाही आपण. ॲक्च्युली काहीतरी राईस चालू नाही बघ, मसाला वगैरे अंदर होता क्या? ग्रेवी किधर है? ग्रेवी भी अपने से, हाँ वही है. वो ठंडी रहती है, गर्म नहीं रहती. देखता हूँ मेरा जेवण करून आलो आत्ता आम्ही. बोल ना आता. तुमचं बोलणं कंटिन्यू कर. जेवण तर झालं आमचं, पण एवढं आमच्या मनासारखं काय जेवण भेटलं नाही बाबा. खूप मस्त मोठ्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो आम्ही आणि अपेक्षाप्रमाणे तर काय जेवण नाही भेटलं. खायचं म्हणून खाल्लं आम्ही आणि त्यानंतर चहा घेतला. तिथं चहा पण भंगार होता. तर ठीक आहे, प्रत्येकाची आवड असते मित्रांनो, त्याप्रमाणे लोक खातात. मला आवडलं नाही बा, यांना पण जास्त काही आवडलं नाही. नाही, मला आवडलं, मला बिर्याणी आवडली. तेच म्हटलं ना बाळा, प्रत्येकाची वेगवेगळी आवड असती. काय रे स्मिता? सो ठीक आहे. हॅलो, आत्ताच आम्ही जेवण करून आलो. हॉटेल पिस्ता हाऊस म्हणून होतं. सो तिथे जेवलं आम्ही. ठीक आहे, एवढं काही खास जेवण नव्हतं, ओके टोके होतं. रेस्टॉरंट मात्र खरंच भारी होतं ते. सो आत्ता आलो रूममध्ये. आजचा ब्लॉग आपण आता इथे एंड करतो आणि उद्याचा जो काही ब्लॉग असेल त्याची तुम्हाला आम्ही अपडेट देऊया. सो टिल देन चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो टिल देन, गुड नाईट. गुड नाईट.